नमो नमः. प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्. अद्य वयम् अष्टमी कक्षायाः सुक्तिसुधा पाठस्य अभ्यासं कुर्मः. अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः. मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीचा सुक्तिसुधा हा घटक पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सुरुवातीला मी ते सुभाषित वाचणार आहे. त्याचं शुद्ध आणि स्पष्ट उच्चारण कसं करायचं ते तुम्ही आधी लक्षात घ्यायचं. त्यानंतर त्याचा अर्थ मी सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. बघा, विद्वत्वं च नृपत्वं च, विद्वत्ता आणि राजेपणा. नैव तुल्यं कदाचन, या दोघांची कधीही तुलना होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही त्याचं कारण सुभाषितकार असं सांगतात. स्वदेशे पूज्यते राजा, राजा जो आहे तर त्याची पूजा फक्त त्याच्या देशामध्ये, त्याच्या राज्यामध्ये होते. विद्वान सर्वत्र पूज्यते, पण विद्वान जो आहे तर त्याची सगळीकडे पूजा होते, तो सर्वत्र पूजनीयच असतो. त्यानंतर पुढचं सुभाषित बघूयात. न भूतपूर्वं न कदापि वार्ता, हेम्नः कुरंगो न कदापि दृष्टः, तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. आता आपण याचं शुद्ध आणि स्पष्ट उच्चारण कसं करायचं ते बघितलं. याचा अर्थ आपण बघूयात. न भूतपूर्वं न कदापि वार्ता. भूतपूर्वं, पूर्वी कधीही, हे असं भूतकाळामध्ये पूर्वी कधीही असं घडलेलं नाही. कदापि न वार्ता, आणि याविषयी कुठली बातमी सुद्धा नाही. हेम्नः कुरंगः न कदापि दृष्टः, आणि हेम्नः म्हणजे सोन्याचं, तर सोन्याचं हरिण यापूर्वी कदापि म्हणजे कधी सुद्धा, न दृष्टः पाहिलेलं नाही. दृष्टः हा जो शब्द आहे तर त्याला कृदंत असं म्हटलं जातं, म्हणजेच कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. दृष्टः याचा अर्थ असा होतो न पाहिलेलं. न दृष्टः म्हणजे न पाहिलेलं. तर त्यानंतर पुढे बघूयात. तथापि, तरी सुद्धा. तृष्णा रघुनंदनस्य, रघुनंदनस्य तृष्णा म्हणजे श्रीरामाची तृष्णा. तुम्हाला माहिती आहे की सीता माता जी आहे ती सोन्याच्या हरणासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी ती श्रीरामांना म्हणते. पण अर्थातच श्रीरामांना सुद्धा हे माहीत होतं की सोन्याचं हरिण असू शकत नाही, आणि यापूर्वी त्याविषयी कधी बोललं गेलं नाही. कधी कुठली बातमी नव्हती की यापूर्वी कधी सोन्याचं हरिण पाहिलं आहे, ज्या वनामध्ये ते थांबलेले असतात. पण तरीसुद्धा श्रीराम सीतेचं ऐकून ते त्या हरणाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. आणि म्हणूनच सुभाषितकार म्हणतो आहे की विनाशकाले विपरीत बुद्धी. आणि मग त्यानंतर काय झालं की ज्या वेळेला श्रीराम ते हरिण प्राप्त करण्यासाठी जातात त्याच वेळेला रावण तिथे येऊन सीतेचं अपहरण करतो. ब्राह्मण वेश धारण करून तिथे तिचं अपहरण करतो. आणि हे सगळी घटना घडायची होती आणि विनाशकाल जवळ आलेला होता, आणि म्हणूनच तशी विपरीत बुद्धी मनुष्याला होते. आणि म्हणून सुभाषितकाराने या सोन्याच्या हरणाचं उदाहरण इथे दिलेलं आहे. हेच वाक्य त्याला पटवून द्यायचं आहे की जेव्हा आपला विनाशकाळ जवळ आलेला असतो किंवा ज्या वेळेला चुकीची घटना आपल्यासोबत घडणार असते त्यानुसार विपरीत बुद्धी आपल्याला होते. पुढचं सुभाषित बघा. अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलमनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. याचा अर्थ अमंत्रम अक्षरम नास्ति म्हणजे एकही अक्षर असं नाही आहे की जे मंत्रयुक्त नाही आहे किंवा मंत्रासाठी उपयोगी नाही आहे. नास्ति मूलम अनौषधम, आणि असं कुठलंच मूळ नाही आहे की ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म नाही आहे. अयोग्य पुरुषः नास्ति, आणि अयोग्य असा कुठलाच पुरुष नाही आहे. कुठला तरी गुण कोणामध्ये तरी असतो. एखादा व्यक्ती विद्वान असतो, एखादा व्यक्ती दुसऱ्याला सांभाळून घेणारा असतो, एखादा व्यक्ती शांत स्वभावाचा असतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. परंतु जरी वेगवेगळे गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये असले तर सुभाषितकार असं म्हणतो की योजकस्तत्र दुर्लभः, तर त्याची योजना करणारा मात्र दुर्लभ आहे. तर अशा प्रकारे खूप मोठा उपदेश या सुभाषितामधनं सुभाषितकाराने केलेला आहे. त्यानंतर पुढचं सुभाषित बघा. अतिदानात बलिर्बद्धो यतिमानात सुयोधनः, विनष्टो रावणो लौल्यात अति सर्वत्र वर्जयेत.
याचा अर्थ आपण पाहूयात या सुभाषिताचा. अतिदानात बलिर्बद्धः, बली जो आहे तर तो अतिदानामुळे बांधला गेला. बद्ध हे आहे कृदंत कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. बद्ध म्हणजे बांधला गेला. ह्यतिमानात सुयोधन आणि अतिशय मानामुळे सुयोधन. विनष्ट रावण लौल्यात आणि अतिशय लालसेपोटी लोभामुळे रावण जो आहे तर तो नष्ट झाला. म्हणून सुभाषितकार अतिशय मोलाचा उपदेश देतो आहे. अति सर्वत्र वर्जयेत, तर अति हे सगळीकडे टाळलं गेलं पाहिजे. आता हा जो आहे बलिराजा, तर या बाबतीत एक कथा सांगितली जाते. ज्यावेळी बलिराजाने पृथ्वीलोक आणि स्वर्गलोक यावर सुद्धा आक्रमण करून तो आपलासा करून घेतला, त्याच्यावरती सुद्धा तो राज्य करत होता, त्यावेळेला सगळे देव हे त्रस्त झाले आणि विष्णूकडे गेले आणि भगवंताला म्हणाले की हा जो बलिराजा आहे तर त्याचं राज्य कुठे होतं तर ते पाताळामध्ये, पण तरीसुद्धा तो पृथ्वीलोकावर आणि स्वर्गलोकामध्ये राज्य करत होता. तर त्यावेळेला त्याला पुन्हा पाताळामध्ये पाठवण्याची विनंती त्यांनी विष्णूला केली. त्यावेळेला भगवान विष्णू हे बटुरूप वामनाचं रूप धारण करून बटुवेशामध्ये त्या बलिराजाला भिक्षा मागण्यासाठी येतात. तर त्यावेळेला हे वामनाचं रूप धारण करून आलेले भगवान विष्णूच आहेत हे शुक्राचार्यांकडनं त्याला कळतं. तरीसुद्धा दानासाठी तो प्रसिद्ध असतो आणि आपल्या या कीर्तीला बट्टा लागू नये म्हणून तो त्यांनी जे 3 पावलं जमीन मागितलेली असते तर ती जमीन तो देतो. तर अशी ही कथा सांगितली जाते आणि म्हणूनच हे इथं म्हटलेलं आहे सुभाषितामध्ये, अतिदानात बलिर्बद्धः. तर त्याच्या ह्या अतिदान देण्याच्या प्रवृत्तीमुळे किंवा त्याच्या ह्या नियमामुळे तर तो बांधला गेला, तो पुन्हा पाताळामध्ये गेला. त्यामुळे जे पृथ्वीचं आणि स्वर्गाचं राज्य त्यांनी प्राप्त केलेलं होतं तर ते त्याच्या हातून गेलं आणि त्याला पुन्हा पाताळामध्ये टाकलं गेलं. तर अशी ही कथा सांगितली जाते. त्यानंतर पुढचं सुभाषित आपण बघूयात. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. हे जे सुभाषित आहे तर हे वाक्य जे आहे तर ते रामाने म्हटलेलं आहे. तर काय म्हणतात राम की अपि स्वर्णमयी लंका, ही जी लंका आहे तुम्हाला माहिती आहे की शेवटी रामाने रावणाला मारलं आणि त्यानंतर ती जी लंका होती तर त्यावरती राज्य कोणाचं होणार होतं, अर्थातच प्रभू श्रीरामांचं. पण ती सोन्याची लंका जरी असली तरी त्याचा त्याग ते करतात. तर त्यावेळेला ते लक्ष्मणाला म्हणतात की ही सोन्याची लंका जरी असली तरी नमे लक्ष्मण रोचते, लक्ष्मणा ही मला आवडत नाही. का आवडत नाही तर त्याचं कारण जननी जन्मभूमी, तर आपली जी जन्मभूमी आहे तर ती स्वर्गादपि गरीयसी, म्हणजे स्वर्गापेक्षा सुद्धा ती श्रेष्ठ अशी आहे, महान अशी आहे. तर म्हणूनच ही सोन्याची लंका जी आहे तर इथे माझं मन रमत नाही. तर या आपली जी जन्मभूमी आहे तर तिथेच मला जायचं आहे. तर अशा प्रकारे श्रीरामांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे, ते सुभाषितकार इथे या सुभाषितामधनं सांगतो आहे. त्यानंतर पुढचं सुभाषित आपण पाहूयात. केयुरान विभूषयन्ती पुरुषं हारा न चंद्रोज्ज्वलः, न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः, वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते, क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाक्भूषणं भूषणं. या सुभाषिताचा अर्थ आपण बघूयात. बघा, केयुरा म्हणजे काय की ज्याला आपण बाजूबंद असं म्हणतो. तर केयुरान विभूषयंती, तर हातातील बाजूबंद जे आहेत तर ते फारसे विभूषित करत नाहीत किंवा खूप छान दिसत नाहीत. पुरुषम हारा न चंद्रोज्ज्वलः, तर चंद्रोज्ज्वलः म्हणजे चंद्रासारखे चमकणारे हार. न स्नानम, स्नान. विलेपनम म्हणजेच उठणे. त्यानंतर कुसुमम, न कुसुमम म्हणजे फुले. न अलंकृता मूर्धचाः, मूर्धचाः म्हणजे केस. अलंकृता म्हणजे काय, सुंदर रीतीने सजवलेले असे केस. तर ही कोणतीही गोष्ट माणसाला खऱ्या अर्थाने शोभा देत नाही. न विभूषयंती म्हणजे शोभा देत नाही असं सुभाषितकार म्हणतो आहे. अर्थात काय शोभा देत नाही तर त्याचं कारण असं सांगितलेलं आहे
वाण्ये का समलंकरोति पुरुषम. तर आपली जी वाणी आहे तर ती पुरुषाला समलंकरोती म्हणजे खऱ्या अर्थाने शोभा देते. या संस्कृता धार्यते म्हणजे जी सुशिक्षित सुसंस्कृत आणि गोड अशी वाणी आहे ती माणसाला खऱ्या अर्थाने शोभा देते. क्षीयन्ते खलु भूषणानी सततम. आणि आपले जे दागिने आहेत तर ते कालांतराने कसे होतात तर नष्ट होतात. वाग्भूषणम भूषणम. तर चांगली वाणी हा सर्वश्रेष्ठ आणि कायम टिकणारा असा दागिना आहे. तर सुभाषितकाराला या सुभाषितामधनं असं सांगायचं आहे की आपले अलंकार आहेत, बाजूबंद आहेत, त्यानंतर आपले चंद्रासारखे चकाकणारे हार आहेत किंवा स्नान, सुगंधी उठणं, त्यानंतर फुलं, त्यानंतर सुंदर रीतीने सजवलेले जे केस आहेत, तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्याच्यापेक्षा सुद्धा आपली सुशिक्षित सुसंस्कृत आणि गोड वाणी जी आहे तर ती माणसाला खऱ्या अर्थाने शोभा देते. कारण ही जी वाणी आहे तर ती शाश्वत टिकणारी आहे. परंतु बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या कालांतराने नष्ट होणाऱ्या आहेत. आणि म्हणूनच सुभाषितकार अतिशय सुंदर रीतीने सांगतो की वाग्भूषणम भूषणम. तर आपली वाणी जी आहे तर हेच आपलं भूषण आहे, हेच आपल्याला खऱ्या अर्थाने शोभा देणार आहे. आपला सुक्तीसुधा हा जो पाठ आहे तर तो येथे संपलेला आहे. तुम्हाला जर माझा पाठ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.